पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव तालुक्यात विविध विकास कामे झाली आणि महाराष्ट्र राज्यात नव्हे, पाचोरा तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या विकासाने मार्गी लावलेला आहे। मागील बऱ्याच वर्षांपासून काही नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा वारस हक्काचा विषय न्यायालयात प्रलंबित होता, त्याचा पाठपुरावा योग्य त्या पद्धतीने आप्पासाहेबांनी केलेला आहे। आपण त्यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहोत। आप्पा, काय सांगाल, काय नेमकं हे प्रकरण होतं आणि तुम्ही कसा मार्गी लावला? याच्यात हा जो काही लाडपागे समितीचा विषय होता, या लाडपागे समितीमध्ये पात्र असलेल्या वारसांना याच्यात जे अनेक वर्षापासून नगरपालिका क्षेत्रामध्ये सफाई कामगार म्हणून रोजंदारीने काम करत होते, अशा लोकांना नंतर परमनंट करून शासनाने परमनंट केलं। परंतु त्याच्यामध्ये अशी एक अट घातण्यात आली की यांच्या वारसाला हक्क मिळू नये। यांच्या वारसाला हक्क मिळावा याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी, मी आमदार म्हणून, यांचे प्रतिनिधी म्हणून प्रवीणजी, विकास म्हणून त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पदाधिकारी प्रतिनिधी, आम्ही अनेकदा म्हणजे सगळेच जण, म्हणजे फक्त SC ST नाही तर सगळ्यांनीच माझा पाठपुरावा केला आणि मी तत्कालीन नगर विकास मंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, सामाजिक न्यायाचे सचिव भांगे साहेब असतील, यांच्या समवेत अनेकदा बैठका झाल्या आणि त्या बैठकींमधून एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, विषय पाचोरा नगरपालिकेचा होता पण त्याचा बेनिफिट हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या या सगळ्या सफाई कामगारांच्या करता देण्यात आला। परंतु दुर्दैवाने वर्षभरापूर्वी महाराष्ट्रातल्या कोणीतरी हायकोर्टामध्ये ह्या निकालाला चॅलेंज केलं, या कायद्याला, ह्या GR ला चॅलेंज केलं आणि हायकोर्टात चॅलेंज केल्यामुळे हायकोर्टाने वर्षभरासाठी ह्या सगळ्याच नियुक्त्यांना स्थगिती दिली, ह्या निकालाला स्थगिती दिली। आता ती निकालाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने आपली जी काही बाजू आहे ती योग्य आहे ही डोळ्यासमोर ठेवून चांगले जे कोणी तज्ञ, AGP या सगळ्या वकिलांशी चर्चा करून हायकोर्टामध्ये ती आपण बाजू मांडली। हायकोर्टाने ती बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर घाई न करता त्यांनी ह्या राज्यातला तो SC बांधव आहे सफाई कामगार म्हणून, त्यांच्यावर दिलेला स्टे तो उठवला आणि आपण आज तो उठवलेल्या स्टेला सगळ्या जे कोणी वारसदार होते त्यांना जवळपास 16 लोकांना आपण नियुक्त्या दिल्या। 3 लोकांच्या काही टेक्निकल अडचणी आहेत, त्याही नगरपालिका प्रशासन 8-10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये दूर करेल आणि त्यांना देखील नियुक्त्या या ठिकाणी देईल। खऱ्या अर्थाने या लोकांनी माझे आभार मानले पाचोरा तालुक्याचा आमदार म्हणून, पण मी ह्या सगळ्यांच्या वतीने, महाराष्ट्रातल्या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि या महायुतीचं सरकार, त्यांच्यातले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब, या महायुतीच्या सरकारचे मी मनापासून आभार मानतो। त्यांना धन्यवाद देत असतानाच जी काही एक छोटीशी आता एक गोष्ट राहिलेली आहे, त्याच्यामध्ये जो इतर मागास वर्ग आहे, इतर जो आणखी काही समाज बांधव आहे की त्यांनी देखील वर्षानुवर्ष रोजंदारीतून परमनंट सफाई कामगार म्हणून काम केलेलं आहे, त्याच्यावर जो स्टे मान्य हायकोर्टाने देऊन ठेवलेला आहे तो उठवण्यासाठी तात्काळ प्रयत्न करून त्यांच्याही लागलेल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण कराव्या, अशा पद्धतीची विनंती मी राज्य सरकारला आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना करतोय। म्हणजे एकंदरीत पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघापुरता आमदार किशोरप्पा पाटील हे मर्यादित नसून तर ते राज्याचा आता प्रतिनिधी म्हणून चर्चेला गेलेले आहेत। आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटूया। जोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।